युवा संघाची युती आमची होती आणि त्यांच्याकरता आम्ही 6 सीटा सोडल्या होत्या. 5 की 6, 5 होत्या वाटते. 5 की 6 सीटा होत्या. आणखी त्यांनी काहीतरी 34 सीटांवर फॉर्म भरले. आणखी आता काही आम्ही त्यांच्याशी बोलणं चालू होतं. त्यांची काही मजबुरी असेल आणि आम्हाला ते युतीचा जो धर्म असतो तो पाळण्यात आला नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला मग आमचे जे 5 कॅन्डिडेट किंवा 6 कॅन्डिडेट, आमचे 5 कॅन्डिडेटला आम्ही डिक्लेअर करून दिलं सपोर्ट त्यांना, की तेच कॅन्डिडेट जे भाजपच्या विचारधारासोबत आहे अशा लोकांना आम्ही उमेदवारी दिली. आणखी त्यांना आम्ही आमची सपोर्ट जाहीर केला. भाजपचे एकूण किती उमेदवार रिंगणामध्ये? आमची पूर्ण 75 आहे आता. 75 म्हणजे आम्ही 75 जागेवर लढतोय. अंबावान कार्यकर्त्यांना नवनीत राणा यांनी गद्दार म्हणलेलं होतं, कसं पाहताय वाक्यात? नाही, रणजित राणा या आमच्या भाजपच्या नेत्या आहेत. आमच्या त्या राष्ट्रीय नेत्या आहेत. आणखी आमच्या त्या स्टार प्रचारक आहेत. तर त्या भाजपमध्येच आहेत अजून आणि ते भाजपचा प्रचार करत आहेत. आज आमचे महसूल मंत्री, आमचे पालकमंत्री आहेत, जे अमरावतीला आले होते, त्यांच्या सभेमध्ये त्या होत्या आणि त्यांनी भाजपचा प्रचार केला. तर याचा अर्थ असा सरळ आहे की बाबा त्या भाजपच्याच आहेत. त्यांना आम्ही पण वाटते की आमच्या त्या स्टार प्रचारक आहेत आणि ते भाजपचं काम करत आहेत. परंतु काही कार्यकर्त्यांना त्यांनी गद्दार म्हणलेलं आहे, जे निष्ठावान कार्यकर्ते. ते पाहू आम्ही काय आहे ते काही नाही, आता ते पाहण्यात येईल. कारण की माझ्या लक्षात नाही आहे ह्या गोष्टी सगळ्या. पाहू आम्ही काय आहे काय नाही आहे. त्यांच्याशी बोलणार आहे मी आता. कसं असं काही असेल तर पाहू काय करता येईल. पण त्या सध्या भाजपमध्येच आहेत आणि त्या भाजपच्या आमच्या नेत्या आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की महापौर भाजपचाच असेल. कारण की भाजपची जी ताकद आहे अमरावती शहरामध्ये आणि इतक्या वर्षापासून जी ताकद आम्ही जी तयार केलेली आहे, आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमची जी वोट बँक आहे, त्या सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर आपल्या लक्षात येते की अपेक्षापेक्षा जास्त ज्या लोकांची तुम्ही तुमच्या प्रेसच्या किंवा मीडियानी जे सांगत आहेत की भाजप कोणत्या पोझिशनवर राहील, याच्या विपरीत भाजप सिंगल हँडेडली आम्ही महापौर बसू. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.